रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची महत्त्वपूर्ण बैठक नांदगाव येथील शासकीय विश्रामगृहात तालुका अध्यक्ष राजेंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि ग्रामीण जिल्हाध्यक्ष भारत जगताप, नाशिक महानगरपालिका माजी नगरसेवक संजय भालेराव यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच ग्रामीण जिल्हा सरचिटणीस कपिल तेलुरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली। आम्ही शास्त्रीनगर या गावातून केलेले आहे। खऱ्या अर्थाने तर शाखा फलकाचं ओपनिंग झालेलं आहे। नांदूर असेल, कोंढार असेल, हिरेनगर असेल, इसवळ असेल, या ठिकाणी शाखा फलकाचं ओपनिंग करून आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी संपर्क कार्यालयाचं या ठिकाणी ओपनिंग झालेलं आहे। आणि या ठिकाणी खऱ्या अर्थाने जे नाशिकचे आमचे नेते आलेले आहे या ठिकाणी पॅन्थर, हे खऱ्या अर्थाने जी आमची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची जो पक्षाचा अजेंडा असेल, जो ध्येय धोरणे असतील, जो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा केंद्रीय मंत्री सामाजिक न्याय मंत्री आठवले साहेबांच्या जी या महाराष्ट्रामध्ये या भारतामध्ये जो रिपब्लिकन पक्ष चांगल्या ताकदीनुसार नागालँडमध्ये सारख्या ठिकाणी आमचे दोन आमदार या ठिकाणी आलेले आहे आणि खऱ्या अर्थाने आठवले साहेबांना शिर्डीसाठी जागेची इच्छुक आहे। तरी खऱ्या अर्थाने रिपब्लिकन पक्ष हा महाराष्ट्रामध्ये तर या भारतामध्ये अतिशय ताकदीने उभा आहे। तर आम्हाला एकच सांगणं आहे या मित्र पक्षांना की जसं तुम्ही म्हणता 3 पक्षाचं सरकार, या ठिकाणी रिपब्लिकन पक्षसुद्धा हा मोठा। यावेळी विविध विषयांवर चर्चा करून आगामी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पक्षाची काय भूमिका असेल याबाबत चर्चा करण्यात आली। ग्रामीण भागातील हिरेनगर, हिसवळ, शास्त्रीनगर, नांदूर या भागात शाखा फलकांचा उद्घाटन सोहळा तसेच नांदगाव शहरामध्ये संपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला। कपिल तेलुरे यांनी नांदूर गावात पीडित मुलीच्या घरी सांत्वनपर भेट दिली। यावेळी तालुका संपर्क प्रमुख प्रदीप मोरे, आदिवासी तालुका अध्यक्ष श्रावण पवार, धनगर तालुका अध्यक्ष अमोल बेनके, युवक जिल्हा संघटक संजय मोरे यासह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल धामणे।